साल 1689. रायगड किल्ल्याला मुघलांचा वेढा पडलाय. चारी बाजूंनी शत्रू टपून बसलाय. अशातच रात्रीच्या अंधारात एक गुप्त हालचाल होते. गडाच्या काळजातून स्वराज्याचं सर्वात मोठं वैभव 32 मन सोन्याचं सिंहासन अचानक गायब होतं. थांबा, ही फक्त सुरुवात आहे. मुघलांनी जेव्हा रायगड जिंकला होता तेव्हा औरंगजेबाने अख्खा रायगड उकरून काढला होता. पण त्याच्या हाती लागलं फक्त शून्य. 1280 किलोचं ते शुद्ध सोनं हवेत विरलं की जमिनीनं गेलं. पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का? कारण इथेच गोष्ट अजून गूढ होते. या सिंहासनासोबतच रायगडावर असा एक गुप्त खजिना दडलेला आहे, ज्याचा पत्ता खुद्द औरंगजेबालाही त्याच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत लागला नाही. आणि इथून पुढे जे ऐकाल ते तुमचा विचार बदलून टाकेल. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो खजिना आज या घडीलाही रायगडावर एका विशिष्ट जागी सुरक्षित असू शकतो. तो खजिना नेमका कुठे आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किप करू नका, कारण शेवटी एक मोठा खुलासा आहे जे आजवर समोर आलं नाही, ते आता समोर येणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वराज्यात इतका प्रचंड खजिना आला तरी कसा? 300 टन सोनं. आकडा ऐकूनच छाती दडपली ना? पण हे सत्य आहे. 10 कोटी सुवर्ण मुद्रा. 1674 साली जेव्हा शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला तेव्हा स्वराज्याची श्रीमंती आभाळाला टेकली होती. इतिहासाच्या मते त्या काळी रायगडावर इतकं सोनं आणि हिरे जवाहरात होते ज्याची आजच्या काळातील किंमत सुमारे 4,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. थांबा, अजून संपलेलं नाही. हे वैभव सहजासहजी आलं नव्हतं. महाराजांनी सुरतेच्या पहिल्या मोहिमेत 1 कोटी सुवर्णमुद्रा मिळवल्या, तर दुसऱ्या मोहिमेत 67 लाख. सर सेनापती हंबीरराव मोहितेंनी बहादूरगड लुटून मुघलांचा 1 कोटीचा खजिना गडावर आणला. तोरणा किल्ल्यावर तर कामाच्या सुरुवातीलाच 7 सोन्याचे रांजण सापडले होते. आणि ही फक्त सुरुवात होती. जालना, अहमदनगर आणि जुन्नरच्या स्वारीतून स्वराज्याला मोठी दौलत मिळाली. संभाजी महाराजांच्या काळात बऱ्हाणपूरच्या मोहिमेत 4 कोटीहून अधिक धन मिळालं होतं. हे सगळं सोनं रायगडाच्या काळजात दडलं होतं. आणि मग तो दिवस आला ज्याने सगळं बदललं. काळ बदलला, वेळ बदलली. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर 1689 मध्ये औरंगजेबाचा वजीर जुल्फिकार खान याने रायगडाला वेढा घातला. वेढा इतका कडक होता की पाखरालाही बाहेर जायची सोय नव्हती. गडावर अन्नधान्य संपत होतं. अशा वेळी महाराणी येसूबाईंनी एक धाडसी निर्णय घेतला. स्वराज्याचा वारसा वाचला पाहिजे. छत्रपती राजाराम महाराजांना एका टोपलीत बसवून वाघ दरवाजाच्या कड्यावरून दोरखंडाच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आलं. महाराज विषांतर करून बाहेर पडले. पण थांबा, इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. ज्यावेळी शत्रू चारी बाजूंनी टपून बसलाय, अशा जीवघेण्या संकटात 1280 किलोचं सिंहासन आणि प्रचंड खजिना पाठीवर बांधून कड्यावरून उतरणं शक्य होतं का? कदापि नाही. याचाच अर्थ तो खजिना गडाबाहेर गेलाच नाही. आणि इथून पुढे गोष्ट पूर्णपणे बदलते. जेव्हा जुल्फिकार खानने रायगड जिंकला तेव्हा औरंगजेबाला वाटलं आता आपण जगातील श्रीमंत बादशाह होऊ. पण इतिहास सांगतो, औरंगजेबासमोर जेव्हा लुटलेला माल ठेवला तेव्हा त्यात सोन्याच्या फक्त 3 ते 4 संदुका होत्या. मग ते 32 मन सोन्याचं ते भव्य सिंहासन कुठे गेलं? औरंगजेब वेड्यासारखा खजिना शोधत होता, कारण त्याच्याकडे सैन्याला पगार द्यायलाही पैसे उरले नव्हते. मुघल दप्तरी प्रत्येक लहान गोष्टींची नोंद आहे, मग इतक्या मोठ्या सिंहासनाचा उल्लेख का नाही? औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्यापूर्वी विचारलेल्या 3 प्रश्नांपैकी एक प्रश्न हाच होता की स्वराज्याचा खजिना कुठे आहे. पण संभाजी महाराजांनी मृत्यू पत्करला, पण पत्ता सांगितला नाही. आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न. रायगड 3 किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. आजही रायगडावर असे काही भाग आहेत ज्याचं उत्खनन झालेलं नाही. तज्ज्ञांच्या मते 2 जागा सर्वात महत्वाच्या आहेत. एक, किल्ल्यावरची रत्नशाळा, ज्याच्या शेजारी एक तशीच खोली आहे जी आजही बंद आहे. महाराजांच्या मुख्य राजवाड्याखाली असलेला एक विशाल तहखाना. असं मानलं जातं की मुघल गडावर पाऊल ठेवण्यापूर्वीच स्वाभिमानी मावळ्यांनी आपल्या राजाचं पवित्र सिंहासन शत्रूच्या हाती लागू नये म्हणून याच गुप्त तहखान्यात सुरक्षित दडवून ठेवलंय. काही अभ्यासक म्हणतात की मेघडंबरीच्या मागे असलेल्या 5 पायऱ्या, जिथे आजही जायला बंदी आहे, तिथेच ते सिंहासन वितळून किंवा सुरक्षितपणे जमिनीत दडवलं गेलं असावं. दोस्तांनो, खजिना का सापडला नाही हे आजही एक रहस्य आहे. पण खरी गोष्ट इथे संपत नाही. लक्षात ठेवा, खरा खजिना सोनं नाणं नव्हतं.
राजाराम महाराज सोनं घेऊन गेले नाहीत, ते स्वराज्याचा विचार घेऊन गेले. कारण सोनं पुन्हा कमवता येतं, पण स्वातंत्र्य गेलं तर सगळं संपतं. ते 1280 किलोचं सिंहासन आज आपल्याला दिसत नसेल, पण त्या सिंहासनाची प्रतिष्ठा आणि छत्रपतींचा इतिहास आज प्रत्येक भारतीयाच्या रक्तात जिवंत आहे. आणि तोच आमचा खरा खजिना आहे. 1689 मध्ये जे गायब झालं, कदाचित ते आजही तिथेच आहे. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला वाटत असेल खजिना अजूनही रायगडावर आहे, तर कमेंट करा रायगड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.